म्हसोबा यात्रा म्हसा येथे प्रसिद्ध असलेल्या म्हसोबा यात्रेला यंदा अभूतपूर्व प्रतिसाद लाभत आहे. दिनांक 3 जानेवारी 2026 पासून पौष पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या यात्रेच्या पहिल्याच काही दिवसात भाविकांनी मोठी गर्दी केली असून शुक्रवारी विक्रमी उपस्थिती पाहायला मिळाली. ठाणे, रायगड, पुणे जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातून तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थान आदी राज्यातून भाविक यात्रेला हजेरी लावत आहेत. पूर्वी प्रामुख्याने शेतकऱ्यांची यात्रा म्हणून ओळख असलेली म्हसा यात्रा आता चाकरमानी आणि शहरी नागरिकांना सुद्धा आकर्षित करते आहे. देवदर्शनासोबतच यात्रेत उपलब्ध असलेल्या पारंपरिक गृहउपयोगी वस्तूंमुळे यात्रेची लोकप्रियता अधिक वाढते आहे. घोंगडी, कांबळे, टोपल्या, जांभूळ, भांडी, प्रसिद्ध मिठाई तसेच बैल बाजार यामधील खरेदी विक्रीमुळे यात्रेत लाखोंची उलाढाल होते आहे. आज महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेली जी म्हसा यात्रा आहे, ही म्हसा यात्रेच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून सगळे लोक या ठिकाणी येत असतात. एकतर देवावर असलेली श्रद्धा, भक्ती आणि आज सगळे लोक जेव्हा इथे येतात आणि दर्शन घेतात आणि त्यांची श्रद्धा आहे आणि एवढं सगळं करत असताना या यात्रेमध्ये खऱ्या अर्थानं या म्हसाचे जे काय सगळे लोक आहेत त्या म्हसा करूंच्या कृपेनी आणि म्हसांच्या मेहनतीने आमचे विनायक दमणेसारखे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि खऱ्या अर्थानं असे असंख्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीने ही म्हसा यात्रा लोकांना इथे त्यांना यात्रा किती वर्षापासून इथे म्हसा यात्रा ही म्हणजे मला वाटतंय शेकडो वर्षापूर्वीची ही म्हसा यात्रा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि म्हसा यात्रेचं जे महत्त्व आहे ते अजून पूर्वीपासून जसं आहे. या ठिकाणी घोंगडी बाजार आहे, ब्लँकेट बाजार आहे आणि खास करून या ठिकाणी स्वीटमध्ये ते जांभूळ आणि जे हातोडी या ठिकाणी फेमस आहे. बैल बाजार पण बैल बाजार सुद्धा या ठिकाणी फेमस आहे. म्हणजे आता बैलांच्या किमती बघितलं तर 2-2, 4-4, 5-5, 10-10 लाखाच्या पुढे या ठिकाणी बाजार चालतोय आणि खूप महत्त्व आहे या यात्रेला आणि पावणारा खऱ्या अर्थानं हे हा म्हसोबा आहे. या म्हसा यात्रेमध्ये आम्ही शिवसेनेच्या वतीने म्हसा यात्रा विशेष अंक काढून या म्हसा यात्रेचं महत्त्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कसं प्रसिद्ध होईल हे सुद्धा आम्ही शिवसेनेच्या वतीने नेतृत्व मी केलं होतं आणि आमची नेहमी पानपोई वगैरे सगळे ते असायची आणि ते म्हसा यात्रेचा विशेष अंक त्यावेळेला आम्ही काढलेलं होतं. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.